मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। बाहेर जेव्हा उष्णता असते किंवा उन्हाळ्यासारखा अतिशय तापलेला ऋतू असतो, अशा वेळी पुष्कळ जणांना युरिनचे प्रॉब्लेम्स होतात। आपल्याला युरिन करताना जळजळ होते, आग होते, दुखतं किंवा अगदी थोडी थोडी होते। अशा वेळेला बार्ली हे त्यावर अतिशय उत्तम वरदान ठरलेलं आहे। आपण घरी सुद्धा बार्ली वॉटर करू शकतो। ते कसं तर बार्लीची पेस्ट करावी पाण्यामध्ये भिजवून, आणि ही साधारणपणे 2 ते 3 चमचे पेस्ट आपण ताकाबरोबर मिश्रण करावी। त्यामध्ये 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घालावा। हे ताक आपण दिवसातून 3 ते 4 वेळेला आपल्या पोटात घ्यावं, म्हणजे पुरेशी बार्ली आपल्या पोटामध्ये जाते आणि आपल्या युरिनचे सगळे जे काय त्रास असतात ते कमी होतात। मग कोणाला सिस्टायटिस असेल, नेफ्रायटिस असेल, किडनी स्टोन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये युरिनचं फ्लशिंग हे चांगलं होतं आणि शरीरातलं जी टॉक्सिन्स असतात ती बाहेर टाकली जातात आणि आपोआपच बाकी तुम्हाला जे लक्षणं असतात किंवा जे त्रास होत असतात ते कमी होतात। यामुळे आपल्या पोटाचं जे लायनिंग असतं त्याची प्रकृती सुधारते, त्या ठिकाणी जे काही व्रण निर्माण झालेले असतात ते भरून येतात आणि आपोआपच पचन सुद्धा सुधारतं आणि अन्न वर येणं, ढेकर येणं, करपट ढेकर येणं, हे सगळे जे अपचनाचे त्रास आहेत ते सुद्धा कमी होतात। आणि म्हणूनच उन्हाळ्यात तर बार्ली आपण वापरावी, परंतु उन्हाळ्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा आपल्याला त्रास होतात त्यावेळेस सुद्धा आपण बार्ली जर घरात रेडी ठेवली तर त्याचे आपण चांगले उपयोग करून घेऊ शकतो। नमस्कार।